नमस्कार, श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवलेली व झटपट होणारी मुळ्याची चटणी। त्यासाठी इथे मी 3 मध्यम साईजचे मुळे घेतलेले आहेत। आता आपल्याला ही मुळे छान अशी खिसणीवरती खिसून घ्यायची आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे आपल्याला मुळे खिसणीच्या सहाय्याने छान असे खिसून घ्यायची आहेत। जर तुम्हाला मुळे मिक्सर मधून वाटून घ्यायची असतील तर मुळ्याची आधी तुम्ही छोटे छोटे काप करून घ्यायची व ते मिक्सरला फिरून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही इथे मुळे वाटून घेऊ शकता। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे मी सर्व मुळे छान असे खिसून घेणार आहे। ज्यांना मुळे आवडत नाही त्यांना ही चटणी करून दिली तर ते अगदी आवडीने खातील। त्यामुळे मुळ्याची चटणी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। ही चटणी अगदी झटपट होणारी आहे व घरगुती साहित्य वापरून आपण बनवलेली आहे। इथे आपल्याला अशाच प्रकारचे सर्व मुळे खिसून घ्यायचे आहेत। तोपर्यंत इथे मी ताटामध्ये काढून ठेवलेलं मुळ्याला लागणारे जे साहित्य आहे ते आपण पाहणार आहोत। इथे आपल्याला चटणी बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाण्याचे कूट, हळद, लाल तिखट, तेल, जिरी, मोहरी व कोथिंबीर लागणार आहे। इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। इथे माझे मुळे छान असे खिसून झालेली आहेत। आता मी ते पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। मुळा धुवत असताना हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा। त्यामुळे त्यातला मॉइश्चर जे आहे तो कमी होतो आणि त्यातला उघरट जो असतो तोही कमी होतो। आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी गॅसवरती लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। इथे आपली कढई छान अशी गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल ओतून घ्यायचं आहे। चटणीला आपल्याला तेलही जास्त लागत नाही। आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। आता मी यामध्ये जिरी व मोहरी घालून ते देखील छान असं तडतडून घेणार आहे। तुम्ही जर माझ्या पद्धतीने मुळ्याची चटणी बनवून पाहिली तर त्या चटणीचा अजिबात उग्र असा वास येत नाही। इथे आपली जिरी व मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण पावडर मसाले घेतले होते ते टाकून घ्यायचे। ते टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला मुळा पिळून घेतलेला यामध्ये टाकून घ्यायचा आहे व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून व कापून घेतलेली कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे। तसंच शेंगदाण्याचं कूटही मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तसेच मी इथे चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला ही चटणी छान अशी हलवून घ्यायची आहे। इथे आपल्याला चटणी शिजण्यासाठी साधारण अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यामुळे आपली चटणी छान अशी शिजून होते व 1 दिवस टिकतेही। आपल्याला चटणी छान अशी वाफेवरती शिजून घ्यायची आहे। चटणी शिजत असताना आपल्याला गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे व वरती एक परात झाकून आपल्याला चटणी छान वाफेवरती शिजून घ्यायची आहे। साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर आपली चटणी खाण्यासाठी तयार होते। इथे 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यावरचं झाकण काढून चटणी छान अशी हलवून घेणार आहोत। आणखीन इथे आपल्याला साधारण 5 मिनिटं चटणी शिजवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या चटणीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। ही चटणी मी लोखंडी कढईत बनवल्यामुळे थोडंसं याला काळपट कलर आलेला आहे। पर लोखंडी कढईमध्ये बनवलेली चटणी किंवा भाजी ही अतिशय रुचकर लागते। चटणीचा वास अगदी घरभर सुटलेला आहे। इथे आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। तर इथं आपली खाण्यासाठी गरमागरम मुळ्याची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबतही खाल्ली तर अतिशय चविष्ट लागते। तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।